काल 46 दिवसानंतर असं म्हणाले की बीड जाळपोळ प्रकरणी आता SIT नेमली जाणार, SIT मार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी काल विधानसभेत केली आहे. आम्हीच पहिल्यांदाच सांगितलं की आम्ही समर्थन केलेलं नाही, पण गोरगरीब मराठ्यावर तुम्ही जो अन्याय करताय असल्या हे नेमा ते नेमा किंवा उचला धरून टाका हाना फोडा, हे जे चाललंय तुमचं गोरगरिबांबद्दल, तुमच्याबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली. की गोरगरिबांना मारहाण करणं, मध्ये टाकणं, उचलून मध्ये फेकणं, निष्पापांना गुतवणं, याच्याबद्दल तुम्ही हातात हे म्हणून काही नेमताल हो, काही करताल. किती दिवस आज तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही गोरगरिबांना झोडून काढणार आहेत, तुम्ही गोरगरिबांचा छळ करणार आहेत. किती दिवस कराल? तुमच्या हायतावर ना. पुढं आमच्या लोकांच्या मनात त्यांना पक्का आता त्यांचं घर झालेलं आहे तुमच्याविषयी, की तुम्ही आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला. तुम्ही आणखीन तरी करू नका जास्तीचा, किमान तुम्ही त्यांच्या मनातून निघताल, तुमच्याविषयी पसरलेली नाराजी त्यांच्या मनातली निघल. आणखीन तरी विचारपूर्वक करा, कारण तुम्ही अन्याय केलाय याची जाणीव तुम्हाला होऊ द्या. भुजबळ काल बोलताना असं म्हणाले की मी अनेकांना अंगावर घेतलं, जरांगे पाटील की झाड की पत्ती. तो घेतलेलं आहे खूप जणांना अंगावरती. हेच मग देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादांना मी सांगितलेलं आहे की याला तुमचा वापर करून दोघांचा तुम्हाला सुद्धा संपू शकतो. इतका विश्वासघाती हा. आणि तो मोठा शिंगावर अंगावर घेतला असन, भाऊ माल नको घेऊ, तू तुपला धोरणात खायन झोप, माकडं नको येऊ तू तुपलं तू. अरे धाडकी पत्ती फत्त्या कशाला, शेर आणतो गप पडायचं उगत, काय शेर आणतो चालता येणं उठता येणं, शेर आणतोय कशाचा पत्ती काय 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 पत्ती रे, गप पड उग, माझ्याकडे नादीत लागू नको तो तुपलं चालून दे. मामा चाललंय मराठ्याच्या मध्ये बोलू नको, तो चालून दे कवर बी. भेकड सगळ्या दुनियाचं खोटं बोलून संरक्षण लावून घेतोय. केशी माग करून घेतल्या सगळ्या गोरगरीब ओबीसी बांधवांचा उपयोग करून घेतला. त्यांच्या आरक्षणाचं काय, धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचं काय, त्याच्याबद्दल कचाकच बोलत नाही. गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण द्या. आमचा धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तरी त्या गोरगरीब धनगर बांधवाला एकाचं दोन सांगून आमच्या विरोधात उभा करायचं काम करायला लागला. धनगर बांधव नाही ऐकणार. तो गावखेड्यातला धनगर बांधव मराठा समाजासोबतच आहे. इतकं स्वार्थी आहे, खूप स्वार्थी आहे. आणि झाडकी पत्ती फिरते काय पत्ती तू काय करणार आहे? आणि मोठमोठल्या शिंगावर धमक्या देतो काय मला तू तुझं चालून दे, मराठा आरक्षणाच्या मध्ये बोलू नको. तू घेतले असतील खूप जण अंगावर, फक्त फडणवीस साहेबांचा आणि अजितदादांचा वापर करून त्यांना संपू नको, कारण मोठं करणाराचा उपकार ठेवत जा जरा कधी काळी. नका एवढं जिथं खाल्लं तिथंच नको हागज होते त्यांच्या ताटात. तुम्ही ज्या प्रकारे मागण्या करतात हे एक ब्लॅकमेलिंगचाच प्रकार आहे असं भुजबळ म्हणतात. आणि तो खाल्लं ती त्याला काय म्हणते, लय तुला आदरान दिलं का? तुमचा कोणचा सर्वे नाही फिरवे नाही तेव्हा दिलं तुला जमत बरं वाटलं खायला कोणकडे बी कसलं बी. आणि आमच्या नोंदी सापडल्या सरकारी, आमच्या उदाहरणार्थ जमिनीचे सातबारे सापडले, तरी तुम्ही देणार नाहीत. याचा अर्थ दादागिरी म्हणतात त्याला. नाही देव देणार, जरी तुझी जमीन सापडली नाही देव देणार, याला दादागिरी म्हणतात. शासकीय नोंदी भारतात फक्त मराठ्यांच्या सापडल्या, एकाही जाती धर्माच्या नोंदी सापडलेल्या नाही. मग खरे ओबीसी आरक्षणात आम्ही येत, तुम्ही नाहीत. तुम्ही अतिक्रमण केलं, गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही खाल्लंय, आणि आमचं ते हक्काचं असून सुद्धा खाल्लंय म्हणताय घेऊ नका. खरं ओबीसी आरक्षणात आम्ही येत. तुम्हाला कोणतेच निकष नाहीत, तरीही तुम्ही आलात, तरी आम्ही कधी नाराजी व्यक्त केली नाही. कोणत्या जातीला का आरक्षण दिलं, कशामुळे दिलं, का दिलं, आम्ही कधी म्हणलो नाहीत, म्हणणार सुद्धा नाहीत. आमच्याबद्दल जळू नका एवढंच आमचं म्हणणं आहे, जळू नका. आणि आम्ही कोणाच्याही आरक्षण आम्हाला द्या म्हणलेलं नाहीत. आमचंच हे दे, आम्ही तिथंच आहेत, ते आम्हाला पाहिजे, ते आम्ही मिळवणार आहेत. आणि याला किती वळवळ करू द्या, फक्त सरकारला विनंती, याचं ऐकून मराठ्यावर तुम्ही अन्याय करू नका. तुम्हाला पुन्हा सांगतो, याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका. मराठ्यात तुमच्याबद्दल नाराजी गेलेलीची आणखीन जाऊ देऊ नका. ती नाराजी कशी कमी होईल याच्यासाठी प्रयत्न करा.
केसेस करून खोटे लोक गुंतवून आरक्षण नाही देणार म्हणून आणखीन नाराजी वाढू नका. कारण तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुम्ही कराल, पण नंतर आमच्याही हातात आहे याचंही तुम्ही भान राहू द्या. कारण गोरगरीब मराठा मी 6 करोड आता एक आलेलं आहे. जशी जशी डेडलाईन जवळ येते तुमच्या विरोधातला म्हणजे तुमच्यावर टीका करण्याचं प्रमाण वाढतंय, तुमच्या विरोधातला सूर वाढतोय. आता त्याला मी काय करू? मी संताजी धनाजी सारखा त्यांना पाण्यात दिसायला लागलोय. मी काय करू त्याला? आमचा मराठा समाज त्यांना संताजी धनाजी सारखा दिसायला लागला, त्याला मी करू काय? आणि विरोध आले यांना काय काम आहेत दुसरी? सांगत असतील तिकडून बोंबलत येत. अरे इथं घेणार तुम्ही किती विरोध करा, ओबीसीतच आरक्षण घेणार, कसं मिळत नाही बघतो आम्ही बी मराठी. पाटील बीडच्या दंगलीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सीसीटीव्ही मध्ये जे दिसत आहेत ते गुन्हेगार आम्ही आत घालणार, तलवारी घेऊन गेटवर नाचत होते, हे सीसीटीव्हीचे पुरावे आहेत. मग यांना तुम्ही पाठीशी घालणार? मी पहिल्यांदाच सांगितलं, मी त्याचं समर्थन केलेलं नाही. निष्पाप लोक गुतवलेत तुम्ही, जे आजूबाजूला कोणी उभा आहेत ते गुतवलेत. हे कोण नाचणारे म्हणताय तुम्ही, हे दुसरेच आहेत, हे धरण्यातच नाही आलेले, दुसरेच टाकलेत त्यांच्या नावाखाली. असे शेकडेने हा शेकडेने आहेत. हे यांनीच यांचे जाळलेत, यांनीच यांचे पोळेत. त्याचं ते एडपट आलं तिकडून इथं, त्यांनी त्याचंच हॉटेल जाळलेलं, त्याच्याच पाहुण्यानी. ते आरोपी कुठे येतं? ते अटक केले का? सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत त्यांचं समर्थन करतात? अहो मी म्हणतो त्यांचं कोणा, मी त्या जी घटना घडली त्याचं समर्थनच केलं नाही. आम्ही तसे स्वतःच्या सुस्वार्थी लोकच नाही आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलणारे. आमचे कित्येक तरी लोकांवर अन्याय झालाय, त्याचं काय? काय धरून हाणून मारून सोडले, त्यांचं काय? सोडलेले सुद्धा हाणून मारून का हाणलं, का सोडलं? त्यांना कोण आता त्यांच्याबद्दलचं काय सरकारचं मत आहे? कशामुळं मारले ते लोक? पूर्ण सुजून कशामुळं काढले तुम्ही? विनाकारण काही पोर आत्ताही शेकडे नातेत. अहो नुसते रेकॉर्डिंग व्हायरल केले म्हणून 22-23 दिवस सरकार ही पोर गाते. काय सरकार आहे रे तुम्ही? सरकार म्हणता आम्ही अन्याय करत नाही म्हणता, तोंड घेऊन सांगता, नुसते कागद वाचत बसता तिथं. कशाला ते पोरग मध्ये काय केलं त्यांनी? 22 दिवस झाले म्हणता आम्ही सरकार चालवतो. कशाला चालवता? मराठ्यावर अन्याय करायला. त्याचं ऐकून तुम्हाला आणखी सांगतो, तुमच्याबद्दल नाराजी राज्यात मराठा समाजात गेलेली. तुम्ही ही नाराजी वाढू देऊ नका, विनाकारण वाढू देऊ नका. आणखीन तरी तुमच्या हातात हे म्हणून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका त्याचं ऐकून.